हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नवशिक्यासाठी ज्यांना पोळ्या बरोबर येत नाही त्याच्यासाठी मी आता व्हिडिओ दाखवायले. आता बघा, ही आपली एक वाटी एवढी वाटी आहे ना, ही वाटी 3 वाटी पीठ घ्यायचं असलं तर 1 वाटी पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. मग असं 1 वाटी पाणी घालायचं अगोदर. हे मीठ मिक्स करायचं. कुण्या कुण्या पिठाला जास्त पण लागतंय, कुण्या कुण्या पिठाला कमी पण पाणी लागतंय. तर अगोदर थोडं कमी टाकायचं आपण. आता हो का, आपल्या पोळ्या मऊ होत नाहीत, आपल्याला कणिक तिंबायला त्रास होतो आहे. तर आता असं टोपलं घ्यायचं, त्याच्यामध्ये हो का आता असं पीठ घालायचं आहे असं करून. हो का, आता हे 1 वाटी घातलं. जास्त दाबायचं नाही, पीठ आदर भरायचं बरं का. जास्त दाबलं तर पाणी जास्त लागतं. हो का, हे 2 वाटी टाकलं. वरून पाणी लागणार असते. गहू जुने असते तर नवे असते तर त्या हिशोबाने पाणी लागते. मी तुम्हाला अंदाजाने दाखवायला. माझं घरचं पीठ आहे. तुम्ही जर बाहेरून आशीर्वाद आटा आणला, कोणता दुसरा आटा आणला तर त्याला पाणी जास्त लागते बरं का. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकलं की पोळी मऊ होती बरं. हो का, 1 चमचा पोह्या खायचा, 1 चमचा बरं बस. आता हे आपण मिक्स करायचं. असं लवकर तिंबलं जाते. हो का, आपल्याला हाताला त्रास होत नाही, काय नाही. पण कोणत्या कोणत्या पिठाला पाणी कमी जास्त लागते हे लक्ष द्यावं लागतं. बाहेरचं पीठ असलं तर त्याला पाणी जास्त लागते. आपलं घरचं पीठ असलं गिरणीतून दळून आणलेलं तर त्याला पाणी कमी लागते. हो का, असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हो का, 3 वाट्या घेतलं होतं पीठ आणि 1 वाटी पाणी घेतलं होतं. तरी मला वरून पाणी आणखीन लागणार आहे. ह्याच्यात 1.25 वाटी पाणी लागलं मला. 1.25 ते 1.5 वाटी पाणी लागलं. का तर सुरुवातीला मी 1.25 वाटी पाणी टाकलं होतं. आता हे असं भिजवून ठेवायचं 5 ते 10 मिनिट सेट होण्यासाठी. आणि परत ह्याला तिंबायचं थोडंसं बरं का. आणि आपल्याला ही कणिक चिटकलेली काढायची ना, तर ती चिटकलेली कणिक आपण सुक्या पिठाने काढायची. आणि असं घेतलं का भांडं तर अशा खुलगट भांड्यामध्ये पीठ लवकर तिंबलं जातं. हो का, अशी सुकी कणिक घ्यायची आणि अशी चोळायची ह्याला. हो का, सुकी कणिक चोळली की पूर्ण पीठ निघते, टोपल्याला पीठ राहत नाही. टोपलं खरखर होत नाही, टोपल्याला पीठ राहत नाही. सुकी कणिक घेऊन चोळायची. हो का, सगळीकडनं निघालं. हो का, आता हे चांगलं तिंबायचं धरून. ह्याला तिंबावं तर लागतंयच मऊ होण्यासाठी. पण पिठामध्ये अगोदर पाणी टाकलं की पीठ लवकर मिक्स होऊन लवकर हे होतं. आता हो का, पीठ छान तिंबलं गेलं. आता आपण काय करू, ह्याला थोडं तेल लावून सेट होण्यासाठी ठेवू. तेल नाही लावलं तरी थोडं पाणी टाकलं का असं ह्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं थोडं. आणि पाणी टाकते, मी पाणी घेते आणि पाणी टाकते. पाणी टाकून ह्याला ओलवून ठेवायचं आणि त्याच्यावर एक कपडा झाकायचा, नाही तर ताटली झाकायची. मी तुम्हाला पोळ्या करताना पुढे दाखवते कशा होत्या ती पोळ्या. आणि आपल्याला पीठ पातळ करायचं तर असं खाली पाणी टाकायचं बरं. असं खाली पाणी टाकलं की पीठ चिटकत नाही, बिलकुल पीठ चिटकत नाही. चिटकल्याला पीठ निघतंय. कणकीमध्ये पाणी टाकायचं नाही, खाली पाणी टाकायचं खालच्या बाजूला. आता हे पीठ आहे ना, इथं पाणी टाकायचं खाली असं. हो का, असं पाणी टाकायचं म्हणजे मऊ होते. जवळजवळ मला 3 वाटी पिठाला 1.5 ते 2.25 वाटी पाणी लागले बरं का. मी म्हणलं ना तुम्हाला जुन्या नव्या गव्हावर असते म्हणून. आणि कधीही गोळा तिंबून ठेवायचा नाही बरं का. अन्नपूर्णा माता रुष्ट होती, लक्ष्मीला राग येते. गोळा म्हणजे ते का नाही, पिंडदान म्हणते त्याला. आता का हे असं तिंबायचं चांगलं. आणि हे असं करून ठेवायचं हाताने. गोळा तयार करून ठेवायचा नाही. आता हे भिजू द्यायचं 10 ते 15 मिनिट चांगलं.
आपली भाजी वगैरे होईपर्यंत. आणि ह्याला असं चांगलं झाकून ठेवायचं. वरी पापडी येते, पीठ खरबड होतं आहे, पुन्हा चांगलं राहत नाही पीठ. हो का, असं झाकून ठेवायचं. आणि पोळी करताना त्याला थोडा तेलाचा हात लावून पोळ्या करायला सुरू करायची. असं झाकून ठेवलं की पीठ मऊ होतं आहे. आता आपल्याला भाजी फोडणी टाकायची. भाजी फोडणी टाकते तोपर्यंत 10 मिनिट हे पीठ ठेवायचं. मी तुम्हाला पोळी करून दाखवते, 5 पुडाची 3 पुडाची. आता हे बघा, हे पीठ किती मऊ छान झालं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान झालं. ह्याला थोडा तेलाचा हात लावला आहे आणि परत तिंबून ठेवले. ह्याला आपल्याला जास्त तिंबावं लागत नाही. परातीत मोठ्या भांड्यात असं तिंबलं की खूप वेळ तिंबावं लागते. आता बघा ह्याची मऊ पोळी होती चांगली. का असं करायचं, मोडून घ्यायचं पीठ चांगलं हाताने असं. आणि गोळा असा तयार करायचा. आता ही गोळा तयार केला, ही पिठी घेतली बघा मी. आता ही पिठीमध्ये टाकायचं. पिठीमध्ये टाकल्यानंतर पीठ मी सगळीकडे उडून म्हणून नका असं करायचं, नाहीतर ते आपल्यालाच पुसावं लागतं ना. नका असं करून घेतलं मी. माझा तवा गरम झालेला आहे छान. आता लोक ही पोळी करायला मी. आता आपण ही पोळी करायची. 5 पुडाची करायची असली तर असं लांब करायचं. आता बघा माझ्यासारखं असं लांब करून घ्यायचं. पोळी छान फुगती, छान होती. आता ह्याला मधून तेल लावायचं. तुम्हाला टाकायचं असलं तर पिठी टाका. ते पण टाकल्यावर फुगती पोळी चांगली. आता इथून घ्यायचं असं आपण, हे असं बारीक करून घ्यायचं. परत इथून असं बारीक करून घ्यायचं. हे चिटकल्याचं होतं, हे असं करून घ्यायचं. पुन्हा इथं करायचं, पुन्हा इथं करायचं. आता हे दाबून मोठे करायचे असे. आणि त्याच्यावर आता हे इकडं करायचं असं. हे इथं ठेवायचं असं, हे इथं ठेवायचं असं, आणि हे इथं ठेवून त्याला मोठं करून घ्यायचं. आता आपल्याला असं हाताने करून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. हाताने अशी एकसारखी झाली पोळी की पोळी छान फुगते. आता हे पिठीमध्ये घालायची. पिठी पण जास्त लावू नका. तुम्हाला जर पेपरवर येत असलं तर पेपरवर पण करा. बिना कमी पिठीची पोळी छान होती. आता हे अशी लाटायची. तुम्हाला येत नसली तर उलटून पालटून लाटा, जसं आपल्याला येईल तसं. पिठी कमी पडली तर अशी लावायची त्याला पिठी करून. 3 पुडाची पोळी दाखवलेली आहे. तुम्हाला जितकी पातळ करायची तितकी पातळ करा, जाड ठेवायची जाड ठेवा. कुणाला पातळ आवडते, कुणाला जाड आवडते. माझ्याकडे जास्त पातळ नाही आवडत म्हणून मी जाड ठेवली, अशी जाड ठेवली. आता हे भाजून घेतो. पीठ असं मोडूनच घ्यायचं प्रत्येक पोळीला, म्हणजे पोळी मऊ आणि चांगली होती. आता बघा ही पोळी छान भाजली. आणि पोळी पूर्ण जास्त भाजून घ्यायची नाही. जास्त भाजून घेतली तर पोळी मऊ होत नाही बरं का. तेल अगोदर लावून टाकायचं आहे, नाहीतर पोळी मऊ होत नाही. जास्त भाजली त्याला जर तुम्ही तेल लावायला गेलो, तेल तूप बटर तुम्हाला काय लावायचं ते लावा. मी तेल लावते. आता छान फुगायला पोळी बरं का. पिठी टाकल्यानंतर तर ह्याच्याहून जास्त फुगती. पोळ्या मऊ होत्यात एकदम. आता ही पोळी भाजू देते मी. दुसरी पोळी दाखवते तुम्हाला.
3 पुडाची दाखवलेली आहे मी तुम्हाला. आता ही त्रिकोणी पोळी दाखवते. आता हे का असं दाबायचं हे आणि ह्याच्यावरून असं घ्यायचं. हे का किती मऊ, किती छान पोळी झाली बघा. फुगून जम झाली छान. खूप मऊ होती ही पोळी. आता हे त्रिकोणी पोळी आहे. सगळीकडून सारखी लाटायची. आतून जर पोळी जास्त लाटली तर पोळी फुगत नाही. हे कॉर्नर घ्यायचे अशा हाताने. माझ्याकडे छोटी असते, तुम्ही मोठी पण करू शकता. आता काही पोळी भाजली. आता ही चौकोनी करते. असं तेल लावायचं. अशी करायची आणि अशी करून घ्यायची. ही चौकोनी पोळी तयार होते. प्रत्येक पोळीला असं हे करून घ्यायचं, कोपरे वगैरे छान. मला थोडी त्रिकोणी पोळीची सवय जास्त आहे. ती माझी चौकोनी बी केली तर त्रिकोणीच होती पोळी. आता हवं तेल लावते चांगलं. तुमच्याकडे कमी आवडत असेल कमी तेल लावा, तसं काही नाही. पोळी कशी पोळी हवा जात असते ना पोळी. किती छान झाली पोळी. मग नवशिकाऊ पोरींना येत नाही म्हणून मी दाखवायले. आणि कणिक तिंबायचा खूप बायकांना कंटाळा येतो. का किती छान झाली बरोबर पोळी. इथून हवा चालली ना म्हणून फुगलेली पोळी झाली. आता ही चौकोनी आहे. माझी चौकोनी थोडी बराबर चौकोनच येत नाही. मला त्रिकोणी पोळीची सवय आहे. बघा ही पोळी छान भाजली. बघा किती छान भाजली पोळी आणि मऊ पण झाली. फक्त पीठ तिंबायची मेहनत घ्यावी लागते, बाकी काय नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही परातीमध्ये तिंबलं तर ते पीठ चांगलं तिंबलं जात नाही. म्हणून असं खोलगट टोपलं घ्यायचं. पोळी फुटत असते. पोळीमधून हवा निघते. आता ही 3 पदराची पोळी दाखवते तुम्हाला. ही लास्ट आहे. हे असं लावून घ्यायचं मधून तेल. आता हे अशी करायची. हे बघा अशी करायची. हे ह्याच्यावर टाकायचं. आणि ही ह्याच्यावर टाकायची. आता असं करून घ्यायचं. बघा ही पोळी किती छान झाली. 4 पदराची किती फुगून आली बघा. आता त्याला तेल लावायचं. गॅस कमी केला आहे मी. जास्त गॅस कमी करण्यात आला तर पोळी निबर होती बरं का. लक्ष ठेवायचं. जास्त गॅस कमी करायचं नाही. पण आता मला इकडं दाखवायचं आहे ना म्हणून मी गॅस कमी केला. नवशिकाऊ पोळींच्या कमेंट्स यायल्या, पोळी दाखवा, आमची पोळी मऊ होत नाही.
आता ही गोल करायची. तळ जाड तुम्हाला जशी आवडेल तशी करा. बघा ही पोळी किती छान भाजली. आणि पोळी भाजताना खूप चांगली भाजा, पोळी पोटाला पचत नाही मग कमी भाजली की. काही बोलही देतो बस पाणीचंही जरा हो का. छान भाजायची आणि लाल भाजायची, चांगली कच्ची भाजायची नाही पोळी बरं का. हो का किती छान झाल्यात पोळ्या बघा. हो का आता ही भाजायला. आता हो का ही कणी 3 पदराची, 5 पदराची दाखवली, 4 पदराची दाखवली, चौकोनी दाखवली. आता ही 3 पदराची पोळी आहे. ह्याच्या अगोदर बी मी टाकलेली आहे ही पोळी. आणि पीठ कमी लावा, पीठ जास्त लावलं की पोळी बरोबर होत नाही. आता काय किती छान फुगली हो का. ते पदरावरी खाली झाले की वाफ येते बाहेर. आणि ती वाफ येते म्हणून आपण आपल्याबरोबर झारणंच घ्यायचं, नाही तर उलटं घ्यायचं. हे वाफ जर हाताला पोळली तर फोड येते आणि खूप दुखते बरं का. पोळल्यापेक्षाच्या जास्त दुखतं हे का. इथून वाफ चालली ना त्याची, पदर सुटला. किती छान भाजली. पोळी कच्ची ठेवू नका, पोळी पोटाला पचत नाही आणि त्यानेच बघा मग पोटामध्ये भेंडा तयार होते आणि अटॅक वगैरे यायची शक्यता असते. अगोदर बघा बरं लोक भाकर खात होते आणि भाकरी चांगली चुलीवर भाजलेली राहायची. काही होत होतं का? होत नव्हतं. मग आता आपण गव्हाची पोळी भाजतो ना, अशी भाजायची बघा. किती छान झाली भाजली. कुठंसुद्धा कच्ची ठेवायची नाही. बघा बरं तुम्हाला कुठं कच्ची दिसायली का पोळी माझी जर ही पिठती गव्हाचं पीठ तिमण्याची आणि पोळ्या करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. भाजीबरोबर खावा, वरणाबरोबर खावा, रसाबरोबर खावा, कशाबरोबर पण पोळी तुम्ही खावा. धन्यवाद. चला तर मग आता आपण मऊ व लुसलुशीत पोळी तयार करून घेऊ. प्रत्येक पदराची पोळी आहे. ही 5 पदराची आहे, ही 4 पदराची आहे, 3 पदराची आहे, ही 4 पदराची आहे गोल केलेली पोळी. प्रत्येक नमुन्याच्या पोळ्या करून दाखवल्यात बघा. किती छान मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे बरं का. अशा पोळ्या तयार करा आणि घरच्यांना खाऊ घाला. धन्यवाद.